योद्धा न्यूज चॅनल। खेड तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवणार। लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। राजगुरुनगर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खेडचे आमदार बाबाजी शेठ काळे होते, तर सदस्य सचिव अनिल दौंडे यांनी या प्रसंगी सविस्तर मार्गदर्शन केले। योजनेचा मुख्य उद्देश आणि स्वरूप शेतकऱ्यांना सर्व हंगामात शेतात जाणे सुलभ व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या अंतर्गत गावातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करणं, मुरुम टाकणं आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कामं केली जाणार आहेत। यामुळे शेती कामासाठी लागणारी अवजारे ने-आण करणं आणि पिकवलेला शेतीमाल बाजारापर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर होणार आहे। CSR निधीतून यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची संकल्पना आमदार बाबाजी शेठ काळे यांनी यावेळी एक नाविन्यपूर्ण आणि व्यवहार्य संकल्पना मांडली। खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती, MID आणि कारखानदारी आहे। या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून CSR निधीच्या माध्यमातून योजनेसाठी आवश्यक असलेले JCB आणि पोकलेन यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले। या योजनेचे फायदे: गतिमान काम, यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे रस्ते बनवण्याचे काम अतिशय वेगाने होईल। आर्थिक बचत, शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही। स्थानिक सहभाग, यंत्रांसाठी लागणारा इंधन खर्च स्थानिक ग्रामपंचायत किंवा संबंधित बांधकाम विभागाकडून केला जाईल, तर देखभाल व दुरुस्ती स्थानिक स्तरावर होईल। मान्यवरांची उपस्थिती या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये तहसीलदार प्रशांत बेडसे, सभापती विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, विनया मुंगसे, तनुजा घनवट, दीप्तीताई भोगाडे यांचा समावेश होता। तसेच चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष मंगेशदादा गुंडाळ, पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बारासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे खेड तालुक्यातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना शेत पानंद रस्ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।